5. धमकीची पत्रे. श्रीयुत राजपाल, स्वामी सत्यानंद, लाला नानकचंद ह्या गृहस्थांच्या हत्या करण्याच्या पवित्र प्रयत्नास अपराध समजून काही मुसलमानांस फाशीच्या शिक्षा ज्या ऑजिल्व्हे साहेबांनी दिल्या त्यांचेवरही मुसलमानी धर्मभक्तांचा रोष झालेला आहे. त्यापैकी कोणा सात्विक साधू पुरुषाने मिस्टर ऑजिल्व्हे साहेबासही एक पत्र टाकून तुम्हासही इस्लामचा शत्रू म्हणून मानण्यात येणार आहे असे कळवण्याची कृपा केलेली आहे. मिस्टर ऑजिल्व्हे साहेब ह्या पत्राच्या धाकामुळे हिंदुस्थान सोडून येत्या बोटीनेच विलायतेस पळून जातील ह्यात काहीच शंका नाही. पण मग हे इस्लामी धर्मवीर नुसत्या ऑजिल्व्हे साहेबावरच अशी कृपा करून का थांबतात? अब्दुल रशीदला फाशी देणारे साहेब आणि प्रिव्ही काउन्सिलमध्ये त्यांचं अपील अमान्य करणारे साहेबांचे टोळकेचे टोळके तर अजून जिवंतच आहे. त्यासही ताबडतोब मृत्यूची वारंटे धाडून देण्यात आली पाहिजेत. म्हणजे तेही भयभीत होऊन आपापली कामे सोडून देतील आणि दुसऱ्या अब्दुल रशीदला आणखी कोण्या श्रद्धानंदाची हत्या केल्यानंतर वेड्याचे सोंग करण्याची आणि फाशीच्या आधी भयाचा ताप भरून थरथर कापत रडण्याची पाळी येणार नाही. तळेगावला दोघा मुसलमानी सज्जनांस हिंदूंच्या देवाच्या मूर्ती फोडण्याचे पवित्र कार्य केल्यासाठी काही पारितोषिक देण्यास हवे होते. कारण मूर्ती भंजन हे इस्लामचे ब्रीद आहे असे मौलवी मुल्ला म्हणत असतात. पण तेथच्या एका दुष्ट मॅजिस्ट्रेटने त्या सज्जनांस 2-2 महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा दिली. या दुष्ट मॅजिस्ट्रेटलाही ऑजिल्व्हे साहेबांप्रमाणे धमकी पत्र रीतीप्रमाणे धाडण्यात यावे म्हणजे तोही पळून जाईल. माशीपूर ग्रामच्या M.E. शाळेतील एक 12 वर्षाचा विद्यार्थी नरेंद्रनाथ ह्याला अकबर आणि त्याचा साथी या दोघा इस्लामी धर्मभक्तांनी पळवून नेले होते. त्याला बलात्काराने मुसलमान करून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्याचवर खटला भरण्यात आलेला आहे. ज्या मॅजिस्ट्रेट पुढे हा खटला चाललेला आहे त्यालाही त्वरित मृत्यूचे वॉरंट धाडून बजावण्यात यावे म्हणजे तोही जागा सोडून पळून तरी जाईल, नाहीतर त्या सज्जन आणि काफरास बळाने बाटवण्याचे पुण्यकृत्य करणाऱ्या इस्लामी धर्मभक्तांस भयभीत होऊन सोडून तरी देईल. त्यास धाडल्या जाणाऱ्या धमकीच्या चिठ्ठीत असेही लिहिले जावे की त्या मुलास बाटवण्याचे इस्लामी कर्तव्य करणाऱ्या मुसलमानांस सोड. इतकेच नव्हे तर मुसलमानी धर्म छळ होत असताही न स्वीकारणाऱ्या त्या 12 वर्षाच्या हिंदू मुलास या उन्हाळपणाविषयी वेत मारण्याची शिक्षाही ठोठाव, नाहीतर उघडच आहे काय ते. जुबेर खां युसुफ शेठ इत्यादी खुलना येथील इस्लामी सज्जनांवरही असाच एक प्रसंग ओढवलेला आहे. स्वर्णमयी नावाच्या हिंदू कन्याला पळून नेण्याचा त्यांनी यत्न केला. असे हजारो मुसलमान हिंदू कन्यकांस पळवित असतात. ही त्यांची पिढीजात वहिवाट आहे. या वहिवाटीचा उपभोग जुबेर खान आदींनी घेणे त्यांचे कर्तव्यच होते. पण खुलनाच्या सेशन्स कोर्टात त्यांचेवर 36 आणि 144 इत्यादी कलमांखाली खटला चालू असून ही इस्लामी अनुयायांची धार्मिक वहिवाट बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे. तरी त्या सेशन्स जज्जासही तात्काळ एक चिठ्ठी धाडण्यात यावी म्हणजे तोही थरकाप भरून शुद्धीवर येईल आणि स्वर्णमयीला मुसलमानांचे हाती सोपवून देऊन तिचा उद्धार करेल. लाला नानकचंदला ज्या गाझीने मारले त्याला फासावर लटकवले जाण्याची भयंकर शिक्षा झालीच. पण ज्या जागी ती हत्या झाली त्या लाहोरमधील मोची दरवाजाच्या वस्तीवर जादा पोलीस बसवून सरकारने तो व्यय तेथील मुसलमानांपासूनच वसूल करावा म्हणून आज्ञा सोडलेली आहे. मुसलमानांचा हा कोण छळ? हत्यांबित्यांसारखे सहज घडून जाणारे किरकोळ अपराध घडताच बिचाऱ्या हत्यारी धर्मनिष्ठांना धडाधड फाशीच्या शिक्षा देण्यात येतात. ते गाझी लोक रडले तरी त्यांच्या माना फासातून सुटत नाहीत. ते राहोच. पण त्या जागी हत्या झाल्या त्या जागेने काय केले?
पण त्या जागेवरही जादा पोलिसांचा कर. निर्धन मुसलमान हाय तोबा करीत आहेत. ह्या लाहोरच्या कमिशनरलाही एक धमकीचं पत्र टाकलंच पाहिजे. म्हणजे आता त्या भ्याडाची घाबरगुंडी उडून तो ते जादा पोलीस उठवील आणि फाशी देऊन टाकलेल्या मुसलमानांचे त्याने घेतलेले प्राणही परत देऊन टाकील. नागपूरलाही एका गाझीचा असाच छळ चाललेला आहे. या गाझीचे नाव अब्दुल कादर असे आहे. हिंदूंच्या कन्यका पळवून त्यास बलात्काराने मुसलमान करण्याचे जे महत्कार्य सध्या मुसलमानातील अनेक साधूंनी हाती घेतले आहे, त्यात ह्या गाझीचीही गणना आहे. सकू नावाच्या एका चालत्या हिंदू स्त्रीस तुझ्या बहिणीचे घर मला माहितीये, मी तुला तेथे पोचवतो, अशी मार्गाने थाप मारून तिला अचानक आपल्याच घरी नेली. नंतर बायको तुला आत बोलवतीये म्हणून तिला आत नेली. तत्काळ तिला खोलीत बंद करून बंदूक दाखवून चूप करून टाकली. तिच्यावर रात्री बलात्कार करून टांग्यात घालून दुसऱ्या एका ठिकाणी आपल्या मुलीच्या घरी तिला घेऊन गेला. त्यास त्याच्या दोघा मुलांनीही या पवित्र कार्यात सहाय्य केले. त्याच्या बायकोने आणि बहिणीनेही त्या स्त्रीवर होणाऱ्या बलात्कारास हातभार लावून तिला मुसलमान हो म्हणून स्वतः धमकावले. शेवटी एका कागदावर एका मुसलमान दरोग्याचे घरी तिच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात आला. अर्थातच स्वसंतोषाने मी मुसलमान होतीये अशा अर्थाच्या कागदावर. योगायोगाने त्या हिंदू कन्यकेच्या प्रार्थनेस ईश्वर पावून पोलिसांना ती भूमिका कळली आणि आता गझनिया पकडला गेलेला असून त्याच्यावर नागपूरला खटला चालू आहे. वास्तविक पाहता हिंदू स्त्रीस पळवून बलात्कार, छळ इत्यादी पवित्र कोटीक्रमांनी मुसलमान धर्माची महती पटवून बाटवणे हे कृत्य मुसलमानी समाजात किती आदरणीय समजले जाते ते अब्दुल्लाच्या ह्या हिंदू कन्यकेला बाटवण्याच्या कामी प्रत्यक्ष त्याच्या आणि मुसलमान दरोग्याच्या मुसलमान स्त्रीने, बहिणीने, मुलांनी आणि आजूबाजूच्या मुसलमानी घरांनी सहाय्य दिलं यावरून स्पष्ट होत आहे. पण ह्या नागपूरच्या दुष्ट सिटी मॅजिस्ट्रेटनी त्या लोकांवर खटले भरावे हे केवढं काफरपण आहे. एतदर्थ ह्या मॅजिस्ट्रेटलाही मृत्यूच्या धमकीचं पत्र रीतसर धाडण्यात यावंच. हिंदू कन्यकांस आणि अनाथ मुलांस बलात्काराने बाटवणे हे कृत्य मुसलमानी स्त्रियाही किती पवित्र आणि आदरणीय मानतात ह्याचे आणखी एक उदाहरण कटनी येथे नोव्हेंबरमध्येच घडलेले आहे. एका 13 वर्षांच्या ब्राह्मण कन्यकेवर मार्गात एकाकी पाहून खिस्तू नावाच्या मुसलमानी साधू पुरुषाने झडप घातली. त्या सरशी ती पोरगी ओरडली. तत्काळ त्या साधूच्या धर्मशील पत्नीने तिचे हात धरून ओढले आणि तिच्या तोंडात बोळा कोंबून सुरा उपसला. ह्या मुसलमानी साधूच्या साध्वीने मग त्या मुलीला दूर आपल्या चुलत्याच्या घरी पोचवून लपवले. हिंदू कन्यकेस मुसलमानाने धरताच ते कृत्य पचवण्यासाठी झटणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. ही भावना मुसलमानी समाजात किती खोल रुजली ते त्यावरूनही व्यक्त होईल की पोलीस शोध चालू होताच त्या खिस्तूच्या चाचीने त्याच्या आईच्या हाती ती पोर लपवून ठेवण्यास दिली. ती खिस्तूची आई त्या मुलीस पळवीत असता धरली गेली. आता गाझी खिस्तू आणि ती गाझिणी त्याची बायको हवालातमध्ये बंद आहेत. एखाद्या हिंदू मुलाने एखाद्या मुसलमान पोरीस पळून आणली असती तर हिंदू आई त्याची धन्यता मानण्याचे स्थळी त्याच्या हाताला उलथणे तापवून डाग देती आणि त्याचे संबंधीच नव्हत तर उभे हिंदू गाव काशी रामेश्वरापर्यंत ऐकू जाईल अशी बोंब मारून उठते आणि तो हिंदू मुलगाच मुसलमान झाला असे म्हणून त्यास हुसकून देते. पण खिस्तूची आई पहा किती साध्वी आणि धर्मशील बाई ती. ते राहोच, पण ह्या गाझी गाझिडी जोडप्यास हवालातमध्ये बंद करणाऱ्या प्रत्येक नराधमास मृत्यूचे वॉरंट सोडून पकडलेच पाहिजे. त्याचा पत्ता आहे कटनी पोलीस हवालात. आणखी एका ज्या पत्त्यावर धमकीचे वॉरंट धाडलेच पाहिजे तो हा राम स्वरूप मोटार ड्रायव्हर, बाजार मोहल्ला, कानपूर. कारण एका मुसलमान स्त्रीला तिच्या नवऱ्याने टाकून दिल्यानंतर कित्येक दिवसांनी राम स्वरूपाने तिला शुद्ध करून
हिंदू स्त्रीप्रमाणे तिच्याशी लग्न लावण्याचे निश्चित केले. अर्थात हा महान अपराध मुसलमानांच्या धर्मभीरू हृदयास असह्य दुःख देता झाला. हिंदूच्या विवाहित स्त्रीला बंगालमध्ये यशोदा सुंदरीच्या आणि अन्य घटनात झाले तसे अगदी नांदत्या घरातून ओढून नेऊन बलात्कारून मुसलमान करून घेणे हे असल्या मुसलमानांचे पवित्र कर्तव्यच आहे. तो त्यांचा, ते गाझी गुंड आणि मंडळ समजतात त्या अर्थी धर्मच आहे. पण म्हणून हिंदू ही मुसलमानांच्या टाकून दिलेल्या स्त्रियांना का होईना पण शुद्ध करून त्यांच्याशी लग्न लावू पाहणार की काय? काफर कुठले? अर्थातच शेकडो गाझी गुंड आणि मंडळींनी त्या रामस्वरूपाचे घरावर चढाई केली आणि मुलीला पळवणार तोच पोलीस आले. कोतवालीवर जाताच स्त्रीने सांगितले, मी शुद्ध होऊन हिंदू झालेले आहे. रामस्वरूपा वाचून परपुरुषास पाहणे हे मी पाप समजत आहे. हे कथन होताच दुष्ट इंग्रजांच्या पापी निर्बंधाप्रमाणे ती स्त्री रामस्वरूपाला देण्यात आली. एतदर्थ रामस्वरूपाच्या पत्त्यावरही एक धमकीची चिठ्ठी धाडण्यात यावी आणि ते दुष्ट निर्बंध असलेले इंडियन पिनल कोडच जाळून टाकण्यात यावे. बंगालच्या फेनी येथे हरचंद्रदासच्या शामनाद नामक स्त्रीला बलात्काराने लालमिया नावाच्या गाझीने पळवलेली होती. त्याला 2 वर्ष सक्तश्रमाची शिक्षा झाली. तेही एक वेळ क्षम्य म्हणता येईल. पण अलीपूरच्या सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेटच्या समोर 6-7 गाझींवर एका संदेशखाली गावच्या शशीबाला नामक विवाहक हिंदू स्त्रीने जो कहर गुजरवलाय त्याचा वचपा गाझी गुंड आणि मंडळ ह्यांनी अगदी त्वरित काढलाच पाहिजे. शशीबालेचा नवरा अतिशय आजारी, ती 17 वर्षांची. घाबऱ्या घाबऱ्या औषध आणि सहाय्य मागण्यास शेजारी पाजारी फिरू लागली. अशा अवस्थेत तिची दया येणे साहजिकच होते. तशी तिची दया येऊन एका धर्मभीरू मुसलमानाने तिला औषधासाठी दुसऱ्याकडे नेले. त्याला दया आली तशी आणखी एकाला दया आली. होता होता दया हेच ज्यांचे ब्रीद आहे असे 6-7 गाझी एकत्र जमले. त्यांनी त्या शशीबालेला एकांत स्थळी ओढली आणि प्रत्येकाने तिच्यावर त्यांची मुसलमानी दया करण्यास आरंभ केला. सकाळी या अत्यंत यातनेने तळमळत अर्धमूर्छित अवस्थेत ती शशीबाला सडकेच्या बाजूस पडलेली होती. तिला पोलिसांनी पाहिलं आणि त्या दुष्ट पोलिसांनी तिच्यावर दया न करता तिला मॅजिस्ट्रेट समोर नेलं आणि तिचं कथन घेऊन त्या 6-7 गाझींचीच पकडापकडी मांडली. न्यायालयात ती 17 वर्षांची शशीबाला रडत रडत तिचे हाल जेव्हा सांगू लागली तेव्हा प्रेक्षकातील कित्येक निर्दय नरपशू त्या मुसलमान गाझींप्रमाणे हसण्याचे सोडून दुःखाने अश्रू गाळीत होते. अर्थात त्या शशीबालेचा कड घेऊन अश्रू गाळणाऱ्या त्या प्रेक्षकांस आणि त्या गाझींस पकडू पाहणाऱ्या सर्व मंडळींस, पोलिसांस, मॅजिस्ट्रेटास धडाधड धमकीची पत्रे धाडून साफ कळवले पाहिजे की जर शशीबालेची चौकशी बंद न पाडाल आणि केवळ दया केल्याच्या अपराधासाठी 6-7 मुसलमानी धर्मभक्तांस पकडापकड करण्याचे क्रौर्य करण्याचे बंद न कराल तर 6 आठवड्याचे आत तुमच्यापैकी प्रत्येकास गाझी गुंड आणि मंडळी आपल्या पवित्र सूर्याने भोसकण्याचे धर्मवीरत्व गाजवल्या वाचून राहणार नाहीत. म्हणजे उभे कलकत्ता पोलीस भिवून जातील, टगार्ड साहेबही विलायतेस पळून जाईल. अर्थात आम्ही दिलेल्या शेकडो पत्त्यांवर निरनिराळी पत्रे टाकण्यास व्यय अतोनात लागेल हे खरं आहे. त्या वाचून ठिकठिकाणी दंग्याचे अपराधाविषयी गेल्या केवळ 2 महिन्यात 10-12 मुसलमानांस जन्मठेप, काळे पाणी, 20-25 जणांस मुले पळवण्याच्या सारख्या यक्किश्चित गोष्टींसाठीही 5-7 वर्षांच्या कठोर कष्टाच्या शिक्षा आणि कित्येकांस 2-4 वर्षांच्या बेड्या, अंधार कोठड्या, तुरुंग इत्यादी अमानुष शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांचा सूड उगवावयाचा आहेच. तेव्हा इतक्या ठिकाणी धमकीच्या चिठ्ठ्या धाडण्यास शाईचा व्ययही शेकडो रुपये करावा लागेल. पण यासही एक तोडगा आहे. मुसलमानी सज्जनांचा हा छळ का होतो? अर्थात इंग्रजी राज्याचे निर्बंध आपल्या गाझी गुंड मंडळीच्या मुसलमानी निर्बंधांशी जुळत नाहीत म्हणून.
काफरांस बलात्काराने मुसलमान करणे हे पुण्यकृत्यही या इंग्रजी निर्बंधान्वये पाप ठरते. तेव्हा ऑजिल्वे साहेब किंवा प्रिव्ही कौन्सिलच साहेबांचे टोळके किंवा सैनिक, पोलीस आणि अलीगडचे मॅजिस्ट्रेट इत्यादी शेकडो लोकांस धमकीची पत्रे धाडीत बसण्यापेक्षा ज्या इंग्रजी राज्याचे धनी जे जॉर्ज बादशहा त्यांनाच एक धमकीचे पत्र टाकले की काम होण्यासारखं आहे. गाझी गुंड आणि मंडळाचे वतीने दिल्ली, मुंबई, कलकत्त्याच्या गल्ली कुचीतील कोण्यातरी भाजी विक्या मौलानांसारख्या उत्तरदायी म्हणजेच जबाबदार नागरिकाने लंडनच्या पत्त्यावर जॉर्ज महाराजांस निर्भीडपणे एक चिठ्ठी धाडावी की तुम्ही हिंदुस्थानचे राज्य ही चिठ्ठी पोचताच एका आठवड्याचे आत सोडून तो मुकुट अफगाणिस्तानच्या अमिराचे हाती सोपवून द्यावा. अशा एका चिठ्ठीजरशी मुसलमानी सज्जनांचा सर्व छळ बंद होईल. 1-2 आण्यांच्या तिकिटात काम. एकदा चिठ्ठी पोचली की मग जॉर्ज महाराजांची काय छाती आहे की ते ती अमान्य करतील. गाझी गुंड आणि मंडळींची धमकीची चिठ्ठी आणि ती अमान्य, शंकाच नको. चिठ्ठी पोचण्याचा अवकाश की ते हिंदुस्थानचा मुकुट पार्सलने परत धाडून देतील पार्सलने. दिनांक 9 डिसेंबर 1927.